आता जे आहे आपल्या नगर जिल्ह्यात फॉरेस्ट विभाग फार प्रोएक्टिव्हली काम करत नव्हतं. आता मी त्यांना 4 प्रश्न विचारले की कुठलं उत्तर नाही. असे उत्तर तर ते पालकमंत्री म्हणून मला कधी ब्रीफ करत नाही. तुम्हाला मी आता वनमंत्र्याकडे बोललो ते आम्हाला तुम्ही आता ज्या ज्या आधुनिक प्रकारचे जे साहित्य लागतात ते उपलब्ध करून द्या. मला पिंजरे जास्त पिंजरे करून द्या, नाही थर्मल कॅमेरा जे आहे ते द्या, तर सीसीटीव्ही रात्री जे चालतात ते आम्हाला द्या. पण त्यासाठी आज जिल्हा नियोजन मंडळात आपण सगळे पैसे द्यायला तयार आहोत. जी काय रक्कम लागेल ती द्यायला तयार आहोत. लोकांची सुरक्षता जी आहे ती आमच्या दृष्टीने सगळ्यात त्याला प्राधान्य आहे. म्हणजे म्हणून हे ज्या ज्या भागामध्ये त्याच्या मुवमेंट जास्त दिसतात, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून विदर्भामध्ये त्यांनी आता सेन्सर वापर केले. म्हणजे तो वाघ जर त्या भागात आला तर अलार्म सुरू होतो. असे एक नवीन तंत्रज्ञान त्या विदर्भातल्या वाघाच्या संदर्भामध्ये येते. वन विभाग तयार केला अशी माझी माहिती आहे. आपल्या जिल्ह्यात आणता येईल का ते? आपण काय करू शकलो नाही. आता हे फॉरेस्ट लोकांचा पुढाकार असला पाहिजे ना. म्हणजे नगरचं फॉरेस्ट डिपार्टमेंट नागरिकांचं तर नाही तर पालकमंत्र्यांचं ऐकत नाही असं म्हणायचं का मग? माझं ऐकत आहे म्हणण्यापेक्षा म्हणजे मी समाधानी नाही कामावर त्यांच्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.